माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं आहे। लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मागील काही दिवसापासून ते आजारी होते। शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिलेत। मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्ती होते। राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 ला लातूर जिल्ह्यातल्या चाकूर येथे झाला। उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967 ते 69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले। 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर 1999 पर्यंत सलग 7 निवडणुका जिंकत लोकसभेत एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले। इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 1991 ते 1996 या काळात ते देशाचे 10वे लोकसभा अध्यक्ष होते। लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली। देश विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले। सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या। 2004 मध्ये निवडणुका हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले। 2010 ते 2015 या काळात ते पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्य करत होते। देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही शिवराज पाटील चाकूरकर यांना दिले जाते। वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून 1963 मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तर सून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रिय आहेत। 2 नाती आहेत। शिवराज पाटील हे सत्यसाई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून परिचित आहेत। सुमारे 5 दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व मानले जाते।